येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला नाशिक लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती। यामध्ये भाजप नेते अनिल जाधव, शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। मात्र शांतिगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद महाराज यांनी आपले अपक्ष उमेदवारी कायम ठेवली। शांतिगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। समाजाच्या उद्धाराकरता तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत हक्कांपासून वंचित असणाऱ्या सर्व समाजाच्या विकासाकरता आपल्या हक्काचं कोणीतरी संसदेत असावं म्हणून ही निवडणूक आम्ही लढवतोय, असं यांनी सांगितलं। या अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघातील तरुण, तडफदार, सुशिक्षित, निस्वार्थी नेतृत्व, भगवाधारी महात्मा महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी साधू संतांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर शांतिगिरी महाराज यांनी देखील नाशिक लोकसभेसाठी कंबर कसली आहे, त्यामुळे नाशिक लोकसभेत चुरशीची लढत होणार असल्याचं पाहायला मिळतं। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।